येणाऱ्या 2 दिवसामध्ये ना वळीव किंवा अतिवृष्टीची शक्यता आपल्या भागामध्ये. मग ह्या प्लॉटला आहे ना आपण कोप्रोफिक्स, स्ट्रेप्टो आणि निस्कोचा अशा पद्धतीनं स्प्रे घेऊन टाकला. पाऊस जर मोठ्या प्रमाणात जर झाला ना तर मग ह्या प्लॉटमध्ये ना ट्रॅक्टरनं पावडर मारायला ना हाऊसच होऊन जाते. मग आहे ना शिकाऱ्यानंच आपल्याला पावडर मारावी लागणार आहे. मग त्यापेक्षा आहे ना आपला स्प्रे आज मस्तपैकी होऊन गेला. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. तुमची सुद्धा हुंडी ना अशी ग्राफ्टिंगला आलेली असेल आणि ग्राफ्टिंग करायची असेल ना तर मग अगोदर आहे ना आपण सरळ 3-4 काड्या आहे ना ठेवून घेतल्या पाहिजे आणि बाकीचे आहे ना काढून टाकलं पाहिजे. मग आपलं हे काम करताना ना पिंपळगावच्या माणिकरावचा फोनच आला होता. ते म्हणे आपल्याला आहे ना हुंडीसाठी काडी काढायची. म्हटलं येऊन जा ना आपल्याकडे. मग आपल्या दोन्ही प्लॉट मधून आहे ना माणिकरावनं अशा पद्धतीने काडी काढायचं काम चालू आहे. तर मग सर्व आहे ना एकच कुटुंबातले सदस्य असल्यामुळे ना चुकीचं काम कोणीच करीत नाही. आणि माणिकरावचं सुद्धा म्हणणं असं आहे शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. आपल्याला भले काडी ना कमी निघाली तरी चालेल. मग अशा पद्धतीने यांनी सरळ आहे ना 3-4 काड्या जेवढ्या असतील तेवढ्या अशा पद्धतीने ठेवून काम करू. मला पण हुंडी जर अशी छाटायची असेल तर माणिकरावला ना ह्या नंबरवर कॉल करू शकता. संध्याकाळी दुकानामध्ये ना मानवर गावची नाही सर्व फॉलोअर मंडळी आली होती बरं का. तांबाटे विकून आल्यानंतर त्यांनी आपली दुकानात भेट घेतली आणि ते म्हणे आपल्याला द्राक्षाची सुद्धा तयारी करायची. मग त्यांनी ना ट्रॉपिकलचं टॅग पण इथ्रेल घेतला आपल्या आणि तांबाटीचे ना खूप चांगल्यापैकी पैसे झाले हे सुद्धा आवर्जून सांगितलं बरं का. द्राक्ष छाटणीच्या अगोदर ते म्हणे आम्हाला दयालचा डोस सुद्धा टाकायचा आहे. मग त्यांना म्हणलं हे ना पाण्यामध्ये विरघळत नाही दयालचं सुपर ॲक्शन अमृत ते काही घेऊ नका. मग बाकीचं आहे ना झिंक, मॅग्नीज, मॅग्नेशियम आणि फेरस सल्फेट असं 51 किलोचा डोस आहे ना त्यांना म्हणलं मस्तपैकी भिजत घाला आणि सोडून द्या आणि तुम्ही फॉलो करायला विसरू नका.